नमस्कार. आपण बघतोय की संगणकावरती, कॉम्प्युटरवरती मराठी टायपिंग करण्यासाठी बरेच जण शिवाजी फॉन्ट किंवा Google इनपुट लँग्वेज हे फॉन्ट वापरतात. आता यांचं वैशिष्ट्य काय आहे, की आपण जर ते इंग्रजीमध्ये तिथं टाईप केलं, तर इंग्रजीचं मराठी कन्व्हर्जन होतं, म्हणजे मराठी टायपिंग करण्यासाठी. पण ही कामचलाऊ लँग्वेज म्हटली जाते. कारण गव्हर्नमेंटसाठी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या काही परीक्षा आहेत किंवा क्लार्क भरती असेल, स्टेनो टायपिस्ट भरती असेल, यासाठी आपल्याला मराठी जे टायपिंग आहे ते मराठी टायपिंग अगदी योग्य पद्धतीनेच यावं लागतं. आता त्यातलाच एक मराठी फॉन्ट आहे, तो म्हणजे ISM फॉन्ट. आता ISM फॉन्ट आपल्या कॉम्प्युटरला डाउनलोड केल्यानंतर किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर ते सेटिंग कसं करायचं, हा व्हिडिओ मी थोडक्यात बनवतो आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या क्लासमध्ये जाऊनच मराठी टायपिंग शिकावं लागतं. आपण Google इनपुट किंवा शिवाजी फॉन्ट वापरला, तर तिथं मराठी असं MARATH आहे असं मराठी टाईप केलं, तर तिथं मराठी असं मराठीमधलं छापलं जातं. तर आपल्याला ISM फॉन्ट किंवा कृतिदेव फॉन्ट हा जर शिकायचा असेल, तर ते एखाद्या संगणक तज्ज्ञाकडून आपण ती भाषा शिकली, तर आपल्याला त्याचा फायदा स्टेनोटायपिस्ट किंवा क्लार्कच्या भरतीसाठी आपल्याला अनेक परीक्षेसाठी उपयोगाला येतो. त्यामुळं ते शिकणं गरजेचं असतं. आता इथं ISM फॉन्ट जो आहे, तो ISM फॉन्टसुद्धा मराठी टायपिंग करता येतं. तर त्याचं सेटिंग कसं आहे हे मी थोडक्यात सांगतो आहे. बघा पुढचा व्हिडिओ. इनस्क्रिप्ट देवनागरी आहे. त्यानंतर सेटिंग, ॲप्लिकेशन कॅटेगरी 11 ठेवायचे आहे. इथं कमी होते, इथं 11 करायची, ओके करायचं. त्यानंतर सेटिंगमध्ये इथं बिलिंग फॉन्ट जो असतो, इथं टिकमार्क असते, टिकमार्क, हे टिकमार्क काढून टाकायचं, गेलं टिकमार्क. आता कीबोर्ड, इथं टाईपरायटर आणि पुढं मराठी टिक करायचं. असं एक प्रकार सेटिंग आहे. त्यानंतर मिनिमाइज करून ठेवायचे, ओके. आता कुठल्याही पेपरला गेले की तुम्हाला ते येते. मग इथं आपल्याला लँग्वेज चूज करायची आहे. भीमा चालते, पण सुरेखमध्ये केलं जाते जास्त. DV-TT सुरेख, SUREKH. EN केलं, EN म्हणजे तुम्हाला मराठीचं इंग्लिश आपोआप म्हणजे हे होते काय, अंक आपले बदलतात, अंक आपले मराठी हिंदी होतात.